नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकसभा अकॅडमीमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. मी अप्पा हातनोरे. आज आपण कंबाइंड प्री 4 सप्टेंबर 2021 हा पेपर नेमका कसा सोडवायचा यासाठी मी आलेला आहे. बरोबर, सगळ्या विद्यार्थ्यांचा जवळपास अभ्यास झालेला आहे. जवळपास म्हणजे परीक्षेला पास होण्या इतपत जवळपास विद्यार्थ्यांचा जेच या कोविडच्या कालावधीमध्ये कारण न सांगता जे अभ्यास केलेले आहेत सर्व विद्यार्थ्यांचा अभ्यास झालेला आहे. निश्चिंत आता मी त्या गोष्टीवर जास्त बोलत नाही. तुमचा अभ्यास झालेला आहे, सगळ्यांचा अभ्यास झालेला आहे. ह्या डोक्याला पहिलं सांगा की अरे माझा अभ्यास झालेला आहे. हे बघा, कोणालाही वाटत नाही, जे पहिला येणार आहे त्यालाही वाटणार नाही की माझा अभ्यास झाला म्हणून. प्रत्येकाचा अभ्यास झालेला आहे. तो 1 तास खूप महत्त्वाचा आहे. ओके, त्या 1 तासासाठी आपण मागच्या 2 वर्षापासून त्या 1 तासाची वाट बघतोय. तो 1 तास 4 सप्टेंबर 2021 या दिवशी येणार आहे. ओके, मी तुमचा जास्त वेळ अधिक वेळ निश्चिंत घेणार नाही. नेमकं पेपर कसा सोडवला पाहिजे, मग उगाच आलो पेपर कसा सोडवायचा माझ्या मनानं तुम्हाला सांगणार असं नाही. बघा, मी आजच ठेवण्याचं कारण काय, तर मी बघा मोजक्या काही विद्यार्थ्यांना कॉल केलो जी 5-6 वर्षापासून एक्झाम देते, सारखंच फेल होतंय, किंवा मग काही लेटेस्ट आहेत की ज्यांच्या मनामध्ये काय भीती आहे. अशा कमीत कमी 600 मी आता काउन्सिलिंग स्वतः केलेलं आहे. बरोबर ना, जवळजवळ आजपर्यंत 2-2.5 लाख विद्यार्थ्यांना मी काउन्सिलिंग केलेलं आहे. त्या विद्यार्थ्यांचे प्रॉब्लेम्स मला माहिती आहेत. बरोबर, आणि या सगळ्या काय आत्ता तरी पण मी आत्ता तुम्हाला नेमकी काय भीती वाटते रे बाबा, तुझं आता या पोराचं आहे दरवर्षी मेन्स देते, प्रीला तर पासच होतंय, तरी पण त्याला या प्रीच्या बद्दल काय वाटते, प्रश्न कशी सोडवतो तो, त्याचाही अभ्यास केलाय मी. ओके, मग सगळ्या विद्यार्थ्यांचं एकदम लोवेस्ट स्टुडंट पहिलेच अटेम्प्ट देतोय, दुसराच अटेम्प्ट आहे सर, प्रत्येक वेळेस मी प्री पास होतो, मेन्स फेल होतो, मग तो प्री पास कसा काय होतो, त्याची स्ट्रॅटेजी काय, तो अभ्यास बी करत नाही तरी पास होतो. या सगळ्यांचा अभ्यास करून प्रत्येक प्रश्नामध्ये नेमकं तुला काय होते, प्रत्येकाच्या चुका अशा लिहून ठेवून मित्रांनो, या सगळ्या लिहून घेऊन मग तुमच्या समोर मी आलेला आहे की नेमकं मग यांचा सगळ्यांचा अभ्यास करून प्रत्येक सगळ्यांना कॉमन स्ट्रॅटेजी काय फॉलो होईल यासाठी हे सांगण्यासाठी मी या ठिकाणी आलेला आहे. उगच काहीतरी काय चला आता हे करा ते करा तेच करा तुमचं ह्या वेळेत हे होणार आहे असं नाही. तर अभ्यास पूर्ण का आजच ठेवण्याचं कारण बघा, बरेच विद्यार्थी मला म्हणले की सर तुम्ही काय करा 1-2 दिवस लवकर ठेवा. मग या परीक्षेच्या फेजमध्ये मग त्यांची मेंटॅलिटीचा अभ्यास करायचा असेल तर 2-4 दिवस अगोदर मेंटॅलिटी करा रे तुम्ही आणि सांगा मला, असं म्हणू शकतो का रे? बरोबर ना, तो फेज आला पाहिजे, ती सिच्युएशन आली पाहिजे. 2 दिवसावर परीक्षा आहे, तुला काय वाटतं रे? सर मला खूप भीती वाटते आणि असं होतंय, काय वाचू काय नाही असं होतंय, आणि काही वाचल्यासारखं वाटत नाही, सगळंच राहून गेल्यासारखं वाटतंय सर. या सगळ्यांचा अभ्यास करून मी तुमच्या समोर आलेला आहे मित्रांनो. जास्त वेळ अजिबात घेणार नाही तुमचा. ओके, तर बघा आजपर्यंत जवळपास सगळ्या विद्यार्थ्यांनी जवळजवळ मित्रांनो 85 मार्क्सचं मटेरियल तुमच्यापर्यंत मी उपलब्ध करून दिलेलं आहे 100 पैकी. ओके, जवळपास हिस्ट्री असेल, जिओग्राफी असेल, पॉलिटी असेल, इकॉनॉमिक्स असेल, सायन्स असेल, शिकवण्याच्या माध्यमातून असेल किंवा काय नोट्सच्या माध्यमातून असेल किंवा पुस्तकाच्या माध्यमामध्ये मी तुमच्यासोबत कायम आहे, हे तुम्हाला निश्चिंत माहिती आहे. बरोबर, सगळ्यांना बघा, या सगळ्यांना परीक्षेचा जवळपास सगळ्यांनी वाचलेला आहे. कुणी 1 रिव्हिजन केला असेल, कुणी 2 रिव्हिजन केला असेल, कुणी 4 रिव्हिजन केला असेल, तरी सगळ्यांनी अभ्यास केलेला आहे असं गृहीत धरून आता 3 तारखेपासून बिहेव काय केलं पाहिजे. आज काय 2 तारीख आहे, आज 2 तारखेला काय 5-6 वाजता हा व्हिडिओ पडणार आहे, 6 वाजता तुम्ही बघायला सुरुवात करणार आहेत. बरोबर, मग 6 वाजल्यापासून नेमकं काय संध्याकाळपर्यंत तुमची जी स्ट्रॅटेजी आहे ते करा. 3 तारखेपासून नेमकं काय केलं पाहिजे मी ते तुम्हाला सांगणार आहे. 3 तारखेला काय केलं पाहिजे आणि 4 तारखेला काय परीक्षेच्या हॉलपर्यंत जाईपर्यंत आणि परीक्षेच्या हॉलमध्ये गेल्यानंतर 100 प्रश्न 1 तास, आणि मी म्हणजे तुम्ही प्रश्न सोडवणारा प्रत्येक विद्यार्थी, पेपर देणारा प्रत्येक विद्यार्थी, 100 प्रश्न 1 तास, आणि मी या गोष्टीवर जास्त विचार करणं गरजेचं आहे, त्याच्यावर मी जास्त वेळ देणार आहे. लक्षात चला,
तर बघू बघा, कंबाईन 4 सप्टेंबर 2021 प्रश्न कसे येतात, सगळ्या बाबीवर नेमकं काय केलं पाहिजे, छोट्या छोट्या गोष्टीपासून मी सगळ्या गोष्टी इथं तुमच्या क्लिअर करणार आहे. प्रत्येकाच्या डोक्यामधल्या प्रत्येक पॉईंट कव्हर करण्याचा निश्चित प्रयत्न करणार आहे. आणि जर खरं कोणाला वाटलं अजूनही भीती वाटत असेल तर 3 तारखेला मी सगळ्यांसाठी मोकळा आहे. तुम्ही कधीही कोणत्याही वेळामध्ये 89 75 87 35 22 वर मला कॉल करून विचारू शकता, सर मला नेमकं असं होतंय. ओके, वेगळं काही कारण असेल याच्यापेक्षा तर निश्चिंत करू शकता. चालेल. तर बघा आता मी आता तुम्हाला काय बोलणार आहे, 100 प्रश्न. आणि मी तर बघा 100 प्रश्न आहेत आणि काय रे 1 तास आहे. 100 प्रश्न आहेत, 1 तास आहे आणि तुम्ही त्याच्याशी स्पर्धा करणार आहात त्या 100 प्रश्नाशी, बरोबर. मग आता याच्यात मला काय सांगायचंय की 3 तारखेला म्हणजे उद्या 3 तारखेला काय केलं पाहिजे. बघा पोरांच्या मनामध्ये नेमकं काय होतंय, कोणते विषय वाचू सर 3 तारखेला. सर मी हिस्ट्री वाचू, माझं हिस्ट्रीचं हे राहून गेलंय, माझं जॉग्राफीचं ते राहून गेलंय, माझं पॉलिटिक्सचं हे राहिलं, माझं या विषयाचं ते राहिलं, त्या विषयाचं ते राहिलं. मी मित्रांनो हे सांगतो, हे चलबिचल अवस्था प्रत्येक विद्यार्थ्यात असते. चलबिचल अवस्था परीक्षेच्या फेज मध्ये सांगणारा, हा स्ट्रॅटेजी देणारा व्यक्ती जरी असला, हाही विद्यार्थीच आहे. याच्याही मनात तीच अवस्था राहिली असती जी आज तुमच्या मनात आहे. घाबरू नका, निश्चिंत राहा. प्रत्येकाच्या मनात ही अवस्था असणार आहे आणि निश्चिंत असलीच पाहिजे. का? कारण आपण एवढे दिवस अभ्यास केलेला असते, आपल्या परीक्षेची आतुरता लागलेली असते, परीक्षा निघालीच पाहिजे. हा प्रत्येकाच्या मनामध्ये काय एक आत्मविश्वास किंवा काय असते, एवढा दिवस प्रामाणिक अभ्यास केल्याची एक भावना असते, निर्माण झाली असते की मी पास व्हावं. निश्चिंत असलीच पाहिजे. तर बघा कोणते विषय वाचू, तर मी तुम्हाला निश्चिंत सांगतो. बघा तुम्ही इतका दिवस हिस्ट्री कधी ना कधी वाचले असते, जॉग्राफी कधी ना कधी वाचले असते, पॉलिटी कधी ना कधी वाचले असते, इकॉनॉमिक्स कधी ना कधी वाचले असते. या 3 तारखेला या 12 तासानं तुमचा काय फरक पडणार नाही. या ठिकाणी मित्रांनो फक्त एक लक्षात घ्या, तुम्ही काय केलं पाहिजे, कोणते विषय वाचले पाहिजे, चालू घडामोडी बघितलं पाहिजे. कुठलं चालू घडामोडी, इथंच काहीतरी फरक पडला तर पडला त्या 12 तासांनी लक्षात. बाकी वेगळ्या विषयामध्ये कुठेही फरक पडत नाही. ना हिस्ट्रीला वेळ देऊ नका, ना जॉग्राफीला. जर तुम्हाला जॉग्राफीला वाटलं तर मॅप बघून घ्या, पॉलिटीला वाटलं तर काय करा, ग्रुपनं कलम लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. ग्रुप तेवढे बघून घ्या, फक्त स्पीड रॅपिड फायर 15 मिनिटं 1 तास देऊन. ओके, हिस्ट्रीमध्ये सनावळ्या पाठ करत बसू नका, काही करू नका रे. मी तर सांगतो 100% चालू घडामोडीला वेळ द्या. आणि काय रिझनिंग आणि मॅथचे काही तुमचे प्रॉब्लेम्स असतील, त्यामध्ये काही सूत्र वगैरे असतील, काय असेल तर ते इथं बघून घ्या. या 3 तारखेला कोणता विषय वाचू, काय वाचू, हे चलबिचल अवस्था थांबवण्याचा प्रयत्न करा. पूर्णतः थांबू शकते असं मी म्हणू शकणार नाही. ओके, तर बघा खूप राहिल्याप्रमाणे वाटत आहे सर. काय बऱ्याच जणांना वाटते सर माझा हिस्ट्री मधला हा विषय राहिला सर, हिस्ट्री मधला हा पॉईंट राहिलाय सर, मी समाज सुधारक वाचलेच नाहीत सर माझं काय राहिले, हे स्वातंत्र्य चळवळी राहिले. काही एका पॉईंटने काय फरक पडत नाही, त्या एका पॉईंटवर एक प्रश्न येऊ शकते. ओके, समाज सुधारक मात्र वाचली पाहिजे, पण ते पूर्वी वाचलं असेल तर आता एका दिवसानं काय होणार, कधी ना कधी आपण वाचलेले असते. काही नाही, असं एक लक्षात ठेवा मित्रांनो की आपण आत्ता परीक्षेसमोर रिव्हिजन झालंच नाही याचं टेन्शन नका घेऊ. सगळ्यात महत्वाचा 1 तास शांत राहणं गरजेचं आहे त्या 1 तासामध्ये. म्हणून आजपासून म्हणजे 3 तारखेपासूनच शांत राहिला तर लय बेस्ट आहे लक्षात. तर बघा काय खूप राहिल्यासारखं वाटतंय, काही राहिल्यासारखं वाटलं तरी सांगायचं, भाऊ मी मागे 1-1.5 वर्षापासून खूप छान अभ्यास केलेला आहे, 2 वर्षापासून मी हेच वाचतोय, माझं चांगलं वाचन झालेलं आहे. आता जरी समजा कमी रिव्हिजन झाले असले, कारण परीक्षाच काय 20-25 दिवस अगोदर तारीख आलेली आहे, बरोबर ना आत्ता. त्यामुळं काय सगळ्यांचंच काय चलबिचल झालेले आहेत, 1-2 रिव्हिजन झाले असतील कुणाचे, काय एवढं घाबरू नका. मग आपण वाचलेलं आहे रे, खूप वाचलेलं आहे, त्यामुळं घाबरू नका. त्या ठिकाणी या आज 1-2 दिवसात आता 1 तासामध्ये फाड वाचलं म्हणजे तेच येते असं नाही, त्यामुळं घाबरायचं अजिबात नाही. ओके, तर बघा खूप राहिल्यासारखं वाटतंय, प्रत्येकालाच वाटतंय, तुम्हालाच नाही, प्रत्येकालाच वाटतंय माझं इकॉनॉमिक्स राहिलंय, हे वाचू ते वाचू, परीक्षा अजून 1 महिना टाइम दिला तरी वाचावंच वाटतंय, कळालं. त्यामुळं परीक्षेच्या दारापर्यंत वाचलं पाहिजे का, तर बघा जर माइंड स्टेबल राहत असेल तर परीक्षेच्या दारापर्यंतही वाचू शकता. जर माइंड स्टेबल राहत नसेल तर मी सांगतोय की तुम्ही काय 4 तारखेला संध्याकाळी 9-10 वाजता थांबवलं पाहिजे अभ्यास, कळलं. त्यानंतर बघा झोप खूप महत्त्वाचा मुद्दा आहे बघा मित्रांनो. झोप 3 तारखेला संध्याकाळी काय लवकर झोप लागली पाहिजे. आणि जर झोप प्रॉपर नाही झाली रे तर पेपर खराब जातो, मेंटॅलिटी राहत नाही, चिडचिडपणा होतो. आणि झोप अत्यंत बघा, झोप नाही झाली की बघा कुठेही बघा रे,
कारण संध्याकाळी झोप काय येत नाही, 2 वर्षापासून अभ्यास केलेला आहे, त्या 1 तासात मी कसा मांडू, 1 तासात मी पेपर कसा सोडवू, हा मनाला टेन्शन असतं रे. प्रत्येकाला असलंच पाहिजे, निश्चिंत असलं पाहिजे. पण त्या टेन्शनमुळे झोप न लागणं ही आपल्यासाठी त्या काळात वाईट असते, लक्षात. म्हणून मित्रांनो, झोप चांगली लागली पाहिजे. मग झोप लागल्यासाठी काय करू सर? तसं काही करू नका, बरोबर. तर झोप चांगली लागली पाहिजे, त्यासाठी मग काय करा, मोप जेवण करा, मस्त मिष्टान्न अन्न घ्या, छान जेवण करा, सुंदर एकदम छान. नाही हेच राहिले, त्या खाण्यावर लक्ष नाही, काय नाही, खाताना पण आता उगं बघते, इतकं दिवस काय केलास बाबा तू, बरोबर ना. मी ते म्हणणार नाही तुम्ही इतकं दिवस काय केलं, छान अभ्यास केला सगळेजण, त्यामुळे घाबरू नका रे. स्वतःला कॉन्फिडंट ठेवा, प्रामाणिक राहा. माझा रिझल्ट येतो, या 1 दिवसानं काही फरक पडणार नाही, 1 तासानं. 9-10 वाजता जर रेग्युलर काय बघा सर 9-10 वाजता आजच झोपा म्हणाल्यात, रोज आम्ही 11-12ला झोपतो. मग भाऊ, तुझं सेंटर लांब असेल तर सेंटरजवळ जाऊन थांब, आणि सेंटरजवळ जाऊन तिथं जाऊन संध्याकाळी जाऊन झोप, बरोबर ना. एक 15-20 मिनिटाच्या अंतरावर असावं सेंटर. म्हणजे बघा ना, तर असं होऊ नये की आपण 8ला उठलं, म्हणजे संध्याकाळी 12ला झोपायची सवय असेल तर 12लाच झोप, सकाळी 7ला उठ, 7 घंटे झोप होते, 8ला उठ. पण झोप होणं लय गरजेचं आहे. 100% हा प्रॉब्लेम तुम्हाला बघा सगळ्या विद्यार्थ्याला हे प्रॉब्लेम राहूच दे, झोप लागलीच पाहिजे. नाहीतर बघा चिडचिडपणा होतो आणि मार्क कमी होण्याचं हा कारण ठरू शकते, रिझल्ट जाण्याचा पण. त्यानंतर बघा खूप भीती वाटते सर, प्रत्येकालाच वाटते रे, परीक्षेची भीती वाटणे साहजिक आहे. मला वाटते, तुम्हाला वाटते, ओके. मी देखील विद्यार्थी अवस्थेत होतो, मलाही भीती वाटत होती, तुम्हालाही भीती वाटते, प्रत्येकालाच भीती वाटणार आहे. म्हणजे भीती वाटणे हे वाईट गोष्ट नाही, पण त्या भीतीचा परिणाम डोक्यामध्ये बाऊ करून ठेवायचं नाही. परीक्षेमध्ये माझा रिझल्ट येणार आहे, घाबरू नको, आपलं रिव्हिजन सगळं झालं आहे, हे तुमच्या माइंडला तुम्ही सांगू शकता. मी आज वरून कितीही सांगून फायदा नाही. तुम्ही तुमच्या मनाला सांगा, अरे आपण वाचन झालेलं आहे रे, सगळ्यांनी काय, कुणीही बघा दिवे लावलेले नसतात, कळलं का. कुणी काय लय शाणं नसतंय, आपणच शाणे आहेत असं सांगायचं, स्वतःला सांगायचं म्हणजे आहेत आपण, ओके. प्रत्येकाची वाचण्याची स्ट्रॅटेजी वेगळी असते. कुणाचं हिस्ट्री चांगला असते, कुणाचं जॉग्राफी चांगला असते, कुणाचं पॉलिटी चांगलं असते, कुणाचं रिझनिंग चांगलं असते, प्रत्येक जण वेगळं असतंय, बरोबर. एखादं समजा रिझनिंगमध्ये लयच भारी आहे तरी देखील त्याचा रिझल्ट येत नाही, बघा का. प्रत्येकाचं वेगळं असतं रे. सगळ्यांनी तिथं मेंटेन केलं पाहिजे. रिझनिंगच खूप भारी आहे आणि बाकी विषय कच्चे आहेत, येईल का रिझल्ट? नाही. मग एखाद्याचा समजा खूप हिस्ट्री चांगला आहे आणि बाकी विषय कच्चे आहेत, येईल का रे? मग नॉर्मल गोष्टी सगळ्या असल्या की रिझल्ट येतोच, ओके. त्यामुळे घाबरू नका, आपलं सगळं नॉर्मल, सगळ्या चांगले आहेत, 100 पैकी 100 यावं याची अपेक्षा ठेवू नका, ओके. तर बघा आवश्यक साधनं वेळेत घ्या. बघा आता तुम्हाला सांगितलंय कोणते विषय वाचू, हे आता तुमची परिस्थिती निर्माण होणार आहे, सगळ्या गोष्टीवर बोललो. 3 तारखेला हेच करायचं आहे. 3 तारखेला शांत रीतीनं 8-9 वाजता लवकरात लवकर झोपी जा, पण त्याच्या अगोदर 8-9 वाजण्याच्या अगोदर पहिलं साधनं उपलब्ध करून घ्या. कोणतं साधन लागते आपल्याला? हॉल तिकीट लागतंय, हॉल तिकीट. परीक्षेला जाण्यासाठी हॉल तिकीट लागतंय. तुमचं ओळखपत्र, आधार कार्ड लागतो सोबत, आधार कार्ड घ्या. त्यानंतर अजून काय लागतं रे? तुम्हाला लागणारं मास्क जे आहे, मास्क सोबत घेऊन जा. त्यानंतर सॅनिटायझर असेल तर सॅनिटायझरही राहू द्या. पेन्सिल लागते, पेन्सिल, मॅथ रिझनिंग वगैरे असेल तर काय पेन्सिल घेऊन जा. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काय, पेन जे आहे, रेनॉल्ड्सची पेन, साधी पेनपेक्षा काय रेनॉल्ड्सची काय थोडंसं टोक त्याचं जाड असते, त्यामुळे गोल करायला सोपं जाते, ती रेनॉल्ड्स पेन घेऊन जा. ही आवश्यक साधनं 3 तारखेला संध्याकाळी तुमच्याजवळ असली पाहिजे. उगच काय 4 तारखेला गडबड करू नका. म्हणजे 3 तारखेला सकाळी 12-1 वाजेपर्यंत सगळं आणून ठेवायचं साधनं, ओके. आणि जाताना आठवणीनं घेऊन जा. ज्या जायची बॅग आहे त्यातच टाकून ठेवा, कळालं. इथपर्यंत सांगतोय सगळं तुम्हाला, ओके. ही देखील अडचण आलेली आहे. एक पोरग पेनच घेऊन गेला आणि त्याला विचारलं पेन दे रे, याला पेन दे रे, त्याला हे कर रे, ते दे, हे दे. तसं राहू नये. चिडचिडपणा होतो मनामध्ये, त्याच्यात लक्ष जाते. परीक्षेमध्ये आपलं एकदम एकलकोंड राहायचं, कोणालाही बोलत बसायचं नाही. चल रे तुझं सेंटर कुठं आहे, चल चल. आपले 4 पैसे खर्च झाले परवडते. मध्येच काही झालं केलं नको. कोणाशी संबंध जास्त ठेवू नका या 2 दिवसात, ओके. तर बघा त्यानंतर बघा पेपर हातात येण्या अगोदर, म्हणजे आता 4 सप्टेंबरची गोष्ट बोलतोय मी. 4 सप्टेंबरला आता टू द पॉइंटवर येतो. जास्त वेळ मी 5-10 मिनिटं फक्त याच्यावर घेतले असतील, बाकीचा वेळ सगळा याच्यावरच घेणार आहे. बघा पेपर हातात येण्या अगोदर काय केलं पाहिजे. 4 सप्टेंबर बघा, पेपर हातात येण्या अगोदर आता तुम्ही 4 सप्टेंबरला सकाळी काय तुमच्या सेंटरवर गेलात, ओके. तुम्ही सगळी साधनं घेतलात असं समजतो. पेन घेतलात, हॉल तिकीट घेतलात, त्यानंतर काय मास्क घेतलात, सॅनिटायझर घेतलात, ओके, पेन्सिल घेतलात, ओके. आणि सगळ्यात महत्त्वाचं डोकं शांत ठेवून जा. डोकं घेतलात, डोकं घेऊन जा.
बरोबर. तर बघा हे सगळं पेपर हातात येण्या अगोदर या सगळ्या गोष्टी तुम्ही घेऊन तिथं पेपर हॉलमध्ये गेलात. पेपर हॉलमध्ये गेल्यानंतर मित्रांनो काय करायचं, आता हे हॉल आहे, पहिलं उगच बाहेर त्या सेंटरच्या बाहेर जाऊन बोंबल्या मारत बसायचं नाही. तिथं काय पहिलं आपलं बघून घ्यायचं कुठं आहे बाबा, इथं नंबर आहे माझा. ओके, समजा ही काय हे बेंच आहे, हे बेंच आहे, इथं माझा नंबर आहे. ओके, इथे एक समोर आहे बेंच, आता इथे एक आहे पोरगा, इथे एक पोरगा आहे. बरोबर, माझा हा नंबर आहे समजा. बरोबर, हे नंबर आहे. आता काय करतोय पोरग, हे याला विचारते कुठला रे तू, याला विचारते कुठला रे तू भाऊ. याला अपेक्षा काय असते माहिती आहे का, की बाबा याला आपण एखादा प्रश्न विचारला ना ते आपल्याला सांगल बिंगल, त्याची सोबती दोस्ती करावं, आपण आपल्या जवळचं होय, चला असलं करू नका. याच्यावर काय विश्वास तुम्हाला, या दोघावर काय अभ्यास केलाय, काय दिवे लावलाय, ते आपल्या स्वतःवर विश्वास ठेवा. कुणाशी मैत्री करू नका. आणि इथं बोलण्यामध्ये समजा तुमच्या काय गार्डिंगवर असणारा शिक्षक बघितला, काही तुम्हाला बोलला, त्या इरिटेट होता, 1 तास असते. कुणाच्याही संबंध ठेवू नका. जाताना पण ओळख करून घेऊ नका. या हॉलमधल्या कुणाही व्यक्तीशी जास्त इंटरफेअर करू नका. गेलात शांत बसा, निवांत. आपले 100 प्रश्न 1 तास, आणि मी याच्यावर जास्तीत जास्त विचार करा. ओके, कळालं का. हॉलमध्ये गेल्यानंतर गप बसा जागेवर जाऊन, कोणाशी ये नका करू. पेपर हातात आल्या आल्या नेमकं काय करायचं रे, आपला रोल नंबर टाकायचा आहे पेपरवर, आपले जे प्रायमरी गोष्टी आहेत ते करून घ्या, सही वगैरे काय असेल तर करून घ्या, ते सगळ्या गोष्टी. ओके, सेंटर क्रमांक असेल, या सगळ्या गोष्टी, काय प्रश्नपुस्तिका नंबर असेल त्या सगळ्या टाकून घ्या, व्यवस्थित करून घ्या त्याचं प्लॅनिंग. ओके, नंतर रडत बसू नका. या सगळ्या गोष्टी इथं केल्यास ओके, त्यानंतर मग ऍक्च्युअल हातात पेपर आला तुमच्या. ओके, जेव्हा तुम्हाला आन्सर शीट पहिले येते तेव्हा सांगतोय, आन्सर शीट आली की या सगळ्या गोष्टी करून घ्या, आजूबाजूला ओळख करत बसू नका. ओके, 11ला पेपर सुरू होणार असेल तर 10:30 तुमच्या हातात आन्सर येते. ओके, मग 10 मिनिटं अगोदर पेपर येतो, 5 मिनिटं वगैरे. मग हे जे आला त्यावेळेस काय करायचं, की जे गोष्टी आहेत, जे नोंद करायचे आहेत ते नोंद करून घ्या. लक्षात आलं. त्यानंतर बघा, आता 1 सप्टेंबर 2021 रोजी परीक्षा हॉलमध्ये काय हातात पेपर पडल्यावर, तुमच्या हातात पेपर पडलेला आहे, आता सिरियस व्हा. पेपर हातात पडलेला आहे, तुम्ही सीटवर बसून आहात, तुमच्या सगळ्या प्रायमरी गोष्टी झाल्यात, तुमचा रोल नंबर टाकून झालं, प्रश्नपुस्तिका टाकून झालं, सगळं झालं. ओके, आता तुमच्या हातात पेपर आलेला आहे, 100 प्रश्न आहेत, 1 तास आहे, आणि मी आहे, मला रिझल्ट आणायचा आहे. ओके, हे डोक्यामध्ये आपल्या खणखत असतंय. म्हणजे मी म्हणत नाही तुम्हाला आणायचंय, खणखत असते. तुमचं मन कुठतरी सांगतंय प्रेशर खूप वाढतंय, ब्लड प्रेशर मोठ्या प्रमाणात वाढलेलं असतंय. प्रश्न साधा जरी असला तरी भीतीमुळं कापून माणूस दुसरंच उत्तर देते. घाबरू नका, त्यामुळे मन शांत ठेवा. टेन्शन नको घेऊ रे बाळा, असं दुसऱ्याला सांगा. काही घाबरायचं नाही. आला रिझल्ट नाही आला, बिंदास राहतोय मी, परीक्षेचा पेपर देणार आहे. सर सांगितलेत, अप्पा हातनुरे सरांनी सांगितलंय, अशाच पद्धतीनं मला पेपर सोडवायचा आहे. पेपर हातात आलाय. पेपर हातात आल्यानंतर 100 प्रश्न आहेत का पहिलं बघून घ्या. पहिल्या सेकंदात 5 मिनिटं तुम्हाला दिलेले असतात, त्याच्यामध्ये बघून घ्या, काढून घ्या. 100 प्रश्न आहेत बाबा. हातात पडल्या घंटी वाजण्याच्या अगोदर पेपर फोडण्याचा प्रयत्न करू नका. जर पेपर फोडण्याचा बघितला, त्या गार्डिंगवाला जर थोडासा खराब असला तर लगेच तुमच्याकडे आला आणि तुमचं वादावाद झालं, काही झालं तर मात्र आपला 2 वर्षापासूनचा अभ्यास खड्ड्यात जातो. लक्षात, इरिटेट होतोय माणूस. म्हणून काय करा, त्याच्या अगोदर तुम्ही काय करू शकता, ABCD जे आहे त्याचे काय करू शकता, सिक्वेन्स वगैरे करू शकता. सिक्वेन्सवर प्रश्नाला त्याचा फायदा होतो, त्याचं लिहून ठेवू शकता तुम्ही पेन्सिलनं. ओके, तर मग आता 1 तास बेल वाजलेला आहे, आणि 1 तास आणि काय 100 प्रश्न आहेत, म्हणजे एका प्रश्नाला 36 सेकंद मिळतात. याचा अर्थ असा नाही की एका प्रश्नाला 36 सेकंदच मिळतात, कोणतं 10 सेकंदात बी होते. बरोबर ना रे. साधा प्रश्न विचारला समजा, काय रे महाराष्ट्रात विचारलेला आहे, मुख्य जलवितरक कोणता आहे महाराष्ट्रामधला, काय कोणता आहे, सह्याद्री आहे. जनरल प्रश्न आहे, त्याला एक काय 2-5 सेकंद पण लागणार नाहीत. खरी गोष्ट ना. मग आता बघा, पेपर हातात आलेला आहे, पेपरची सुरुवात, 100 प्रश्न आहेत बघा, 100 प्रश्न आहेत. मग आता 100 प्रश्न कसे येते, हे बघा, हे पॉलिटी आहे, हे हिस्ट्री आहे, हे जॉग्राफी आहे, त्यानंतर हे इकॉनॉमिक्स आहे, हे सायन्स आहे, हे मॅथ रिझनिंग आहे, हे करंट आहे. ओके, करंट आहे. हे असं तुमचं हे सिक्वेन्स आहे. मग आता 100 प्रश्न आहेत, माझ्याकडे ए संच आलेला आहे का, बी संच आलेला आहे का, सी आलेला आहे का, डी आलेला आहे, मला माहिती नाही. म्हणजे माझ्याजवळ समजा ए संचाला कोणताही हो, आणि पेपर हातात पडल्या काय करायचं रे, आवडत्या विषयानुसार सुरुवात करायची.
मी 1 तास आणि मी याच्यावर आता जास्त बोलतोय बघा. काय की माझ्या आवडत्या विषयानुसार मला पॉलिटी आवडते, पॉलिटीनं पहिलं सुरुवात कर बाळा. कुठेही असो रे, पहिला प्रश्न काय की सायन्सचा आहे, डी सेट आलाय सायन्स, जनरली सायन्स शेवटी असते बरं काय, पण पहिल्या सुरुवातला हिस्ट्री आहे आणि माझं हिस्ट्रीचं जमत नाही तरी देखील मी पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करतो. अत्यंत मूर्खपणा आहे. पहिले 3-4 प्रश्न हार्ड आले, काय रे प्रेशर वाढते, ब्लड प्रेशर वाढते, घाम येतो आणि रुमाल ठेवा बरं सोबत, काय घाम येतो आणि असा असा पुसतोय आणि घामागूज होते, समोरचे 2-4 सोपे असले तरी चुकून जातात. प्रेशर क्रिएट होते. पहिले 2-3 ओळखीचे लागले की अरे कसं झालं माझं, एवढे दिवस झाले अभ्यास केलो, पहिले 3च आले नाहीत, बाकीचे काय येतील, हा प्रश्न डोक्यामध्ये निर्माण होतो. मग माणूस गोंधळून जातो मित्रांनो. त्यामुळे काय करायचं, जे आवडता विषय आहे सुरुवात होऊ द्या रे. बघा एकदा आपण म्हणतो बघा, रोहित शर्मा ना पहिलं 10-15 रन काढला ना 50 झाले की शतक मारतेच, तसं आहे बघा. पहिला समजा 10 प्रश्न इथले 10 पैकी 10 बरोबर आणले, इथल्या सोप्याचे बरोबर आले, हिस्ट्रीचा न येणार आहे बरोबर उत्तरावरच असेल, याची शाश्वती आत्मरे तुला देईल रे. आलं का लक्षात? म्हणून लक्षात घ्या, सोप्या विषयापासून सुरुवात करा. अभ्यास कसं कराव, किती केलात, काय कराव, कसं कराव हे सगळं माहिती आहे रे तुम्हाला. आता मी सांगण्याची गरज नाही. स्ट्रॅटेजी देऊ 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 थकलेला आहे. हा लक्षात काय? म्हणून लक्षात घ्या, स्ट्रॅटेजी ह्या महत्वाचे नाहीत की आता हे महत्वाचं आहे. सुरुवात कुठल्या काय याच्यापासून केलं पाहिजे. हा जर 35व्या प्रश्नापासून 35 ते समजा काय रे 35 ते समजा 44 किंवा 45 प्रश्न असतील, 10 प्रश्न, पहिल्याला सुरुवात कर. तुला हे आवडतंय. कुणाला जॉग्राफी आवडत असेल जॉग्राफीनं सुरुवात करा, पण मॅथ रिझनिंगनं किती आवडत असेल तरी मॅथ रिझनिंगनं सुरुवात करू नका. जर इथंच जर 25-30 मिनिटं गेले तर बाकीचे 85 प्रश्न कव्हर करायला वेळ लागल. किती आवडत असेल तर इथून सुरुवात करू नका. आवडत्या विषयानं सुरुवात केलं पाहिजे. कळालं? पहिलं काय केलं पाहिजे, आवडत्या विषयानं सुरुवात केलं पाहिजे. आता दुसरा प्रश्न आहे, सुरुवात कशी करावं कळालं, आवडत्या विषयानं. दुसरा प्रश्न काय बघा, तर दुसरा सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे काय की गोल एक प्रश्न वाचायचा, प्रश्न वाचलं सोडून झालं, इलिमिनेट करून झालं, लगेच एका प्रश्नाचं गोल, दुसरं सोडवलं दुसरा गोल, तिसरा प्रश्न सोडला तिसरा गोल, चौथा प्रश्न सोडला चौथा गोल. असं करू नका. एक सेक्शन झाला म्हणजे पॉलिटी पूर्ण झाल्यानंतर पॉलिटीचे 10 प्रश्न एकदाच घेऊन गोल करा, टप्पे करा असे. नंतर हिस्ट्रीचे 15 आहेत, हिस्ट्रीचे 15 सगळे सोडवा, त्यानंतर गोल करा. कळालं का? याच्यामुळे हिस्ट्रीचं सोडवताना काय होते, पहिला प्रश्न कधी कधी पहिल्या प्रश्नाचं उत्तर 6व्या-7व्या मध्ये असू शकते, पहिला केलेले काय टिक कधी कधी चुकीचं वाटू शकते. त्यामुळे काय गोल काय करा, टप्प्यानं करा. पहिले पॉलिटीचे 10च्या 10 सोडवा, त्यानंतर गोल करा. कळालं? पहिली गोष्ट काय, चॉईस, आवडत्या विषयानं सुरुवात करा. त्यानंतर दुसरं गोल करताना विसरू नका. गोल करताना काय एक क्वेश्चन बघा, एक क्वेश्चन झाला लगेच गोल, दुसरा झाला लगेच गोल. असं जर केला तर काय होते बघा, तुमचा वेळ जास्त जातो आणि टाइम मॅनेजमेंट होत नाही. टाइम मॅनेजमेंट नाही झाला की रिझनिंग येत असून पण वेळच उरत नाही. मग करायचं काय, मग हात हलवत यायचे. काय फायदा आहे का रे? काही फायदा नाही. कळालं? तर त्यानंतर बघा, त्यानंतर काय केलं पाहिजे पुन्हा सांगतो बघा. त्यानंतर आता त्यानंतर बघा लक्षात घ्या मित्रांनो, तुमचं काय गोल करून झाले म्हणजे गोल कसे करायचे सांगितलंय, त्यानंतर हे 2 गोष्टी सांगितल्या. आता पेपर सोडवताना प्रश्नाची पद्धत आणि मी प्रश्नाची पद्धत नेमकी कशी असते बघा. पहिले प्रश्न कसे असतात बघा, ए व बी 2 स्टेटमेंट दिलेले असतात, ए व बी. त्यानंतर काय रे ए बी सी स्टेटमेंट दिलेलं असते किंवा ए बी सी व डी असे स्टेटमेंट दिलेले असते. स्टेटमेंट बेस, ओके, स्टेटमेंट बेस. दुसरा प्रश्न असतो काय रे, काय असतो दुसरा, ए बाब्या काय दुसरं वन लाइनर क्वेश्चन असते. तिसरा जोड्या जुळवा वगैरे समजा जोड्या वगैरे, ओके. आणि चौथा विधान आणि कारण. आणि प्रश्न सोडवताना प्रश्न पूर्ण वाचायचा, व्यवस्थित प्रश्न पूर्ण वाचा. प्रश्न पूर्ण वाचल्याशिवाय प्रश्न वाचताना गोंधळ करू नका. योग्य अयोग्याला टिक करा. बघा योग्य अयोग्य बिनचूक काय म्हणते पहिलं समजून घ्या. योग्य अयोग्य याला सिली मिस्टेक म्हणतात. बघा योग्य काय अयोग्य काय, ओके. बिनचूक म्हणजे काय वगैरे या सगळ्या गोष्टी असं पहिलं राऊंड अप करायचं. खाली बघायचं, वरील विधान विचारत घ्या, खाली दिले असते वरील पैकी अयोग्य कोणतं, त्याच्याला पहिलं बघून त्याला गोल कर. हे सोडवण्याची पद्धत असते, ओके.
आणि जर विधान बरोबर विचारलं असेल तर त्यातलं एखादं चुकीचं असेल की लगेच जायचं इलिमिनेट करायला, चुकीचं आहे चल बघत जाय, ज्याच्यात आहे ते कट करून टाक आणि पर्याय निवड, असं करायचं ह्या स्टेटमेंट आणि याच्यामध्ये. ओके, आता जनरली समजा ए आणि बी आहे, ए बी सी आहे, ए बी सी डी, ए व बी बरोबर, ए बरोबर बी बरोबर, ए व बी बरोबर, ए व बी दोन्ही चूक, असे इथं पर्याय असतात आणि काहीच माहित नाही तुला. बघा पॉलिटीला 10च्या 10 अटेम्प्ट केले पाहिजे. अटेम्प्ट किती केले पाहिजे मी त्यावर बोलणारच आहे. अटेम्प्ट बघा, तुम्हाला अटेम्प्टवर मी काय सांगून टाकतो बघा, लक्षात ठेवा. अटेम्प्ट हे फक्त रिझनिंग आणि मॅथचे प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही झाले म्हणून अटेम्प्ट राहिले पाहिजे. 10च्या 10 हिस्ट्रीचे सोडवा, सॉरी पॉलिटीचे 10च्या 10 सोडवले पाहिजे लक्षपूर्वक. पॉलिटी वाचण्यात चुकलं तरच प्रश्न चुकतो बरं का पॉलिटीचा, अन्यथा चुकत नाही. प्रश्न वाचताना चूक न करणे, प्रश्न पूर्णतः वाचणे, व्यवस्थित प्रश्न वाचलात पॉलिटीच्या 10च्या 10 बरोबर आलीच पाहिजे. येतातच लक्षात, कळालं का? पाणी घ्या ना. तर बघा काय चुकत नाहीतच, कळालं का कसल्याही प्रकारचं. तर बघा ए आणि बी आणि काहीच माहित नाही आणि हिस्ट्रीचा प्रश्न आहे, ए आणि बी आहे आणि ए बरोबर बी बरोबर, ए व बी दोन्ही चूक आणि ए बी बरोबर, ए बी दोन्ही बरोबर असं असेल. आणि आता या अशा स्टेटमेंटमध्ये किंवा ए व बी बरोबर, बी व सी बरोबर, ए व सी बरोबर असं जर असेल किंवा एबीसी बरोबर किंवा मग याच्यामध्ये देखील एबीसीडी बरोबर असं काय असेल स्टेटमेंटचं, तर मित्रांनो काहीच माहित नाही, झिरो इन्फॉर्मेशन आहे, तर पॉझिटिव्ह उत्तर देऊन यायचं. वरील सर्व बरोबर, वरील सर्व म्हणजे ऑल बरोबर, याचा अर्थ काय, ए व बी बरोबर, याच्यात एबीसी बरोबर, याच्यात एबीसीडी बरोबर असं स्टेटमेंट निवडून यायचं. असं सांगायला नाही पाहिजे, पण शेवटी एक लक्षात घ्या, आत्तापर्यंत काढून बघितलेत मी पेपर, आत्तापर्यंतचे बघा, आत्तापर्यंतचे पेपर काढून बघितल्यानंतर 21,000 प्रश्नसंच मी निर्माण केले आहे. मला माहिती आहे ना कसे उत्तर असली पाहिजे, बरोबर. काहीच येत नसेल तर म्हणतोय पॉलिटीला तर अजिबात करायची गरज नाही, 10च्या 10 माहिती असतात, बरोबर. ज्या विषयामध्ये समजा इकॉनॉमिक्स आहे, हिस्ट्री आहे किंवा सायन्स असेल, काहीच माहित नाही, अजिबात कसला संबंध नाही प्रश्नाचा आणि तुमचा, तर अशा वेळेस असं करायचं, पॉझिटिव्ह देऊन यायचं निगेटिव्ह पेक्षा. कळालं? इथंही सेम तसाच. आता बघा कुठं जोड्याजोडा कसं सोडलं पाहिजे, काय रे विधान आणि कारण असेल, ए व बी बरोबर असून बी हे याचं कारण आहे हेच निवडलं पाहिजे. जर माहीतच नसेल अजिबात तर, आणि माहीत असेल तर मात्र पाहिजे असल्यानुसार द्यायचं, माहीत नसेल तर ए व बी, हे विधान दुसरं कारण आहे, तर मग हे विधान आणि कारण दोन्ही बरोबर असून विधान हे याचं काय कारण आहे, काय ए आणि याचं बी कारण आहे, हे बीचं स्पष्टीकरण देते असं असेल तर ते पॉझिटिव्ह सेंटेन्स, 100% पॉझिटिव्ह सेंटेन्स निवडून या. कळालं? आणि जोड्याजुळवा सोडवताना बघा, जोड्याजुळवा सोडवताना काय केलं पाहिजे, तर जोड्याजुळवा सोडवताना 1 2 3 4 असतात, बरोबर. इकडे समोर दिलेलं असतं एक काय ए बी सी डी वगैरे. पहिलं सोडवताना लक्षात घ्या, टाइम वाचवण्यासाठी हे सगळं माहित आहे समजा, तर पहिलं एकानुसार जर कन्फर्म माहित असेल तर कधी ए पासून जायचं नाही. जर आपलं काय करायचं 4 पासून जायचं, म्हणजे शेवटपासून. बघा काय 4चं समजा ए आहे, 4चं ए आहे हे माहित आहे, त्याच्यानुसार इलिमिनेट करायचं. आणि इलिमिनेट होत नसेल तर मग मधलं कुठलं तरी घ्या. हे पहिलं बघलात, पहिलं 90% त्यांना आयोगाचं विद्यार्थ्याची मेंटॅलिटी माहित असते, पहिलं बघतेच यानं म्हणून ते पहिलं काय करतात, पहिल्याचं सगळ्यामध्येच देतात किंवा याच्यातलं सोपं असणारं पहिलं देतात ते. आणि मग काय करायचं, एकावरूनच जर इलिमिनेट होत असेल तर बाकी 3 बघायची गरज नाही, वेळ घालवण्याची गरज नाही, 100% माहित असेल. फक्त काय परफेक्शन्स करायचं असेल तर बघा, जेव्हा वेळ उरला तेव्हा, ओके, जेव्हा याचे 15 सोडून होतील त्यावेळेस. पण जनरली काय करा, एक जर कन्फर्म माहित असेल ना 100% हेच आहे, तर मात्र काय करायचं नाही. समजा काय रे गोदावरी समोर दिलं 668, गोदावरी 668 आहे आणि त्याच्यावरून जर तुमचं काय रे एकचं काय 668च आहे हे कन्फर्म माहित आहे, ओके, तिथं त्याच्यानुसार काय जुळाजुळामध्ये जाण्याचा प्रयत्न करा. टाइम मॅनेजमेंट होईल, टाइम वेळ उरल आणि 100% बरोबर येईल. इलिमिनेट पण सोप्या पद्धतीने होईल. पॉझिटिव्ह फ्रेम, त्यानंतर वन लाइनर क्वेश्चन असेल तर 100% माहित असेल तर उत्तर द्या. पण पॉलिटीला पैकीच्या पैकी सगळे सोडवा, हिस्ट्रीला जवळपास सोडवा. हिस्ट्रीला काय रे एखादा प्रश्न वन लाइनर आहे, अजिबात काही माहित नाही तर, नाहीतर मग जरी वन लाइनर असला तरी मित्रांनो बाकी सायन्स आणि करंट आणि रिझनिंगचे मात्र रिस्क घेऊ नका. जितके सोडवता आले 10 12 जेवढे सोडवता आले, जेवढे सोडले तेवढे बरोबर येतात. उगाच काहीतरी एक धरून ए बी धरून बी असं मारण्याचा प्रयत्न करू नका, लक्षात. तर ही तुमच्या प्रश्नाची पद्धत, एवढ्या प्रश्नाच्या पद्धती असतात आणि त्यानुसार आपल्याला काय काय इथं मात्र पॉझिटिव्ह फ्रेम द्यायचा आहे हे लक्षात घ्या. आणि विज्ञानचं एक सांगून जातो बरं काय पोरू, असं सांगू नये, खरं तर जे मोठं असते ते उत्तर असते विज्ञानात.
जे येत नसेल अजिबात तर सांगतो बरं का, नाही तर तुम्ही म्हणसाल सर काही सांगितलं माझं चुकलंय, बरोबर. मग काय जिथं काहीच अजिबात काही माहित नसेल तर ना, बघा कळालं तर बघा, सिली मिस्टेक्स अजिबात करू नका. सिली मिस्टेक्सला काही या परीक्षेमध्ये काय व्हॅल्यू नाही. ओके, प्रश्न पूर्ण व्यवस्थित वाचा. प्रश्न व्यवस्थित नाही वाचला तर चुका होतात. ओके, जिथं माहीत नाही तिथं वेळ जास्त गुंतवू नका. जर समजा आता मी 10-15 प्रश्न सोडवालो, बरोबर, हे समजा 15 प्रश्न आहे, 15, 16वा, 17वा, 18वा, 19, 20, 21वा प्रश्न आहे. आता मला 15वा प्रश्न येत नाही. ओके, वाचतोय, 2दा-3दा वाचत बसतो, तिथंच वेळ घालवते. या प्रश्नाला खरं तर बघा, जे माहीतच नाही तिथं समजा काय करा, गोल करा, निघून जा. 16वा, 17वा, 18, 19, 20, 21 या सेशनचे जॉग्राफीचे सगळे प्रश्न सोडवून झाले. मग इथं आलात तर या, नाही तर काही गरजच नाही. पुन्हा शेवटी या 85 प्रश्न सोडून झाल्यानं. ओके, मॅथ रिजनिंगच्या वेळेला एकदा इकडं डोळा टाकून निघून जा, बरोबर. पण जर येतच नसेल तिथं वेळ गुंतवू नका. बऱ्याच विद्यार्थ्याला असं होतंय की 16वा सोडवताना 15वा आठवते, मला त्याचं उत्तर आलं नाही. हे मात्र डोक्यात ठेवू नका की 15वा आलं नाही, 15वा आलं नाही. बऱ्याच जणांना असं होतंय म्हणायचं. काय 100 माहित असण्याची गरज नाही, हे डोक्याला सांगा. कळालं. त्यानंतर बघा आता आकडेवारीत स्टेटमेंट मधील जर कन्फ्युजन बघा, आता काय स्टेटमेंट आहेत. आता हे काय 16वा स्टेटमेंट आहे. आता या स्टेटमेंट मध्ये आकडेवारी असते 2012 काय रे काय 2000 काय केलेलं आहे, 2012 दिलेलं आहे. आपल्याला माहित नसते की 2012च आहे का 2011 आहे का 2013 आहे. आकडेवारीमध्ये स्टेटमेंटमध्ये आकडेवारी दिलेली असते. स्टेटमेंट काय ही संघटना 2012ला स्थापन झाली, ही एवढा झाली, तेव्हा झाली. आकडेवारी माहीत नसते. मग आकडेवारीमध्ये जर कन्फ्युजन होत असेल तर मित्रांनो, आकडेवारी माहीतच नसेल तर एक लक्षात घ्या, करंटची आकडेवारी असेल तर जनरली काय एरर असते बघा, चूक असते. काय करंटची असेल तर चुकीचे असते, पण हिस्ट्रीची असेल तर जनरली आकडेवारी चुका करत नाहीत. हिस्ट्रीची असेल तर ओके, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स जनरली करत नाहीत. आणि करायचं असेल तर आउट ऑफ करतात. आउट ऑफ म्हणजे समजा 2012ची आकडेवारी विचारली तुम्हाला, समजा तुम्हाला माहिती आहे 2010 मध्ये काय रे, 2010 मध्ये 14% वगैरे आहे कृषी क्षेत्राचा प्रमाण, आणि विचारलं 2012 मध्ये किती आहे, काय दिलं, समजा काय दिलं रे, 13.9% वगैरे दिलं असेल, 13.9%. तर तुम्ही 13.9% जर म्हणलं तर 13.9% आहे, बरोबर आहे, असू शकते असं म्हणायचं. कळालं. तिथं नाही रे 13.9 आहे का, 13.4 आहे, 2 आहे, एवढं बघत बसायचं नाही. एखादा चुकला तर जाऊ द्या, एवढं आकडेवारीवर खेळ करत बसू नका, लयच आकडेवारीवर बघत बसू नका, लक्षात. त्यानंतर बघा पर्यायात 50% वाटत असेल पर्यायात. काय आता समजा एखादा प्रश्न आहे बघा, आता एखादा प्रश्न आहे समजा काय, समजा एखादा 20 नंबरचा प्रश्न आहे. या प्रश्नामध्ये हे पूर्ण स्टेटमेंट आहे, 1, 2, हे 3 आणि हे 4 आहे, बरोबर. आता मग कधी कधी काय होते आपल्याला की बाबा हे तर 2 इलिमिनेट होतात, तिसरा आणि चौथा इलिमिनेट होते. पण आता पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये कन्फ्युजन होते. पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये मला पहिला आहे का तिसरा आहे राव. पहिल्या स्टेपमध्ये जे आठवते ना ते उत्तर असते बघा. पहिल्या स्टेपमध्ये आपल्याला वाटते याला 1च नंबर आहे, मग 1च नंबर निवडायचा. पुन्हा अजून गडबड करून 3ला टिक करून येते आणि म्हणते पुन्हा मायला जी 1 म्हणलं होतं उगाच 3ला गेलं, बरं काय चुकलं माझं. तसं नाही. जे पहिल्या स्टेपला जे डोक्याला मेंदूला क्लिक होते तेच खरं बरोबर असते, अन्यथा पुन्हा दुसऱ्या वेळेस ऐकायचं नाही मेंदूच. कळालं. त्याच्यानंतर बघा अजून काय, सायन्स, करंट, मॅथ. आता बघा अटेम्प्ट किती करायचं, आता शेवटचं तुम्हाला सांगतो अटेम्प्ट किती करायचं. बघा अटेम्प्ट किती केले पाहिजे, बाकी काय राहिलं नाही तुमचं. बघा अटेम्प्ट बघा अटेम्प्टवर बोलतो. बघा आता शेवटचं तुम्हाला अटेम्प्टवर बोलतो. अटेम्प्ट किती केले पाहिजे, तर अटेम्प्ट बघा मित्रांनो जे 85 सॉरी बघा आता जर अटेम्प्ट किती केले पाहिजे रे, बघा काय पॉलिटी तुमच्या माहितीच तो सांगतो, पॉलिटीला 10 पैकी 10 करा. काही अजिबात घाबरू नका. 10च्या 10 पॉलिटीचे सोडवले पाहिजे म्हणजे सोडवले पाहिजे. आणि काळजीपूर्वक पॉलिटी सगळ्यालाच माहित आहे आणि प्रिव्हियस इयर जेवढी क्वेश्चन 21,000 मध्ये आहेत ना, तुम्हाला आजही आज ती काय 2 सप्टेंबर आहे ना, 4 सप्टेंबरचा पेपर झाल्यानंतर माझ्याकडे घेऊन या. प्रिव्हियस इयरला जेवढी प्रश्न आलेत ना त्याच्या स्टेटमेंटवर कुठं ना कुठं इकडला तिकडे फिरून प्रश्न असणार आहेत. 8 प्रश्न, एखादे 2 प्रश्न इकडे तिकडे विचारतील, पण 10च्या 10 जवळपास प्रश्न प्रिव्हियस इयरला रिलेटेड असणार आहेत. त्यामुळे अजिबात पॉलिटीला घाबरू नका. आता रिव्हिजन झालं नाही, हे झालं नाही, काही नाही. 10 पैकी 10 100% बरोबर येतील. फक्त व्यवस्थित वाचताना चूक करू नका.
कळालं? पॉलिटीला सगळ्याला माहीत असणार येणार आहे. त्यानंतर बघा काय दुसरा विषय जॉग्राफी. जॉग्राफीचे 15 प्रश्न येतात, 15 पैकी 15 सोडवायचे मित्रांनो. किती? 15 पैकी 15. इथंही मात्र काय करायचं नाही, इथंही काय करायचं नाही, इथं एकही प्रश्न राहू द्यायचं नाही. माहित नसेल तरी सोडव, पॉझिटिव्ह ओव्हरटोन देऊन सोडून टाकून दे. ए आणि बी, ए खालील दोन विधाने विचारात घ्या. ए बरोबर आहे, ए एक स्टेटमेंट आहे, बी आहे. ए बरोबर, बी बरोबर, ए व बी दोन्ही बरोबर, ए व बी दोन्ही चूक. ए आणि बी दोन्ही बरोबर लिहून ये. माझ्या मनावर अजून काय पाहिजे तुला? 100% सांगतोय, रिसर्च केलेले सांगतोय. काय अजिबात माहित नसेल तर पॉझिटिव्ह ओव्हरटोन दिलेला कधीही बरा असेलच. कळालं? अजिबात माहित नसेल तेव्हा म्हणतोय. जर तुला 12 प्रश्न माहित आहेत, 2 प्रश्न माहित नाहीत, अशा वेळेस हा निर्णय घे. तुला म्हणत नाही की जे माहित आहे तिथेही हे घे, मी म्हणत नाही. ओके, तर बघा त्यानंतर काय इकॉनॉमिक्स. इकॉनॉमिक्सचे 15 प्रश्न असतात, इथेही 15 पैकी 15 सोडवा. बघा 4 ला 1 आहे, त्यामुळे घाबरायचं नाही. ओके, निगेटिव्ह मार्केट काय निगेटिव्ह सिस्टीम जी आहे त्याच्यामध्ये घाबरायची गरज नाही. त्यानंतर हिस्ट्री आहे, हिस्ट्रीला 15 पैकी 12 ते 13 सोडवलेच पाहिजे. एखादा जर समजा खूपच क्वेश्चन काय रे एकदम काहीच माहित नसणार आहे आणि वन लाइनर असेल तर सोडून टाकून द्या. जर स्टेटमेंटवर असेल तर बिनधास्त सोडवा. त्या गोष्टीला ती गोष्ट काय करते, त्यांच्या कालावधीत झाली का बाबा, खरंच अशी असेल का, वरच्या स्टेटमेंटला पॉझिटिव्ह ओव्हरटोन देणार आहेत का स्टेटमेंट, तर बिनधास्त पॉझिटिव्ह ओव्हरटोन देणारे असेल तर निवडा, घाबरू नका. त्यानंतर आता बघा हे किती पॉलिटी, जॉग्राफी, इकॉनॉमिक्स, हिस्ट्री किती झाले रे? 15. हे 15 45 45 आणि 10 55 प्रश्न. या 55 ला 55 सोडवला तरी काहीच हरकत नाही. उरले किती बघा आता. सायन्स 15 प्रश्न आहेत. त्यानंतर काय रे करंट 15 प्रश्न आहेत. आणि त्यानंतर काय रिझनिंग किती आहेत? 15 प्रश्न आहेत. किती झाले रे? 45 क्वेश्चन्स. इथं मात्र तुम्हाला चान्स आहे थोडंसं प्रश्न राहू द्यायला. इथं 55च्या 55 सोडवा रे. खरं सांगतो रे इमानदारीनं, मी आजपर्यंत लय रिसर्च केलेला आहे. हे तुम्हाला म्हणजे आतून कळकळून सांगतोय. इथं घाबरू नका अजिबात. इथं कसलाही सिंगल प्रश्न बघा, समजा इथले तुम्ही 45 सोडलात, ओके, आणि जर समजा 55 तुम्ही काय 10 प्रश्न सोडून नाही आलात आणि 10 घरी जरी येऊन सोडलात ना, बघा घरी येऊन सोडू नका, करू नका तसं. जर 10 सोडवलेले तुम्ही काय करा, सर म्हणले म्हणून खाली अंडरलाईन करून या 10 प्रश्नाला. त्या 10 पैकी 3-4 तरी बरोबर येतील. 4 बरोबर आले, 6 चुकले तरी तुम्ही प्लस मध्ये येत ना. अरे मी तर म्हणतो 3 बरोबर आले तरी प्लस मध्ये राहणार आहे. पॉईंटला महत्व आहे आता. म्हणून इथं 55च्या 55 सोडवा. काही येत नसेल तर पॉझिटिव्ह ओव्हरटोन देऊन या. अजून काय पाहिजे? तर त्यानंतर बघा सायन्स असेल, करंट असेल आणि रिझनिंग असेल. ओके, आता सायन्सला काय सांगितलं मी तुम्हाला, सायन्सला किमान तुमचा अटेम्प्ट असलं पाहिजे बघा 10 ते 13 चांगला अटेम्प्ट असेल. घाबरू नका रे, खूप वाचलेलं आहे. काही नाही वाचलं तरी पहिली तर 10वी मध्ये सायन्स झालेला आहे ना, घाबरायचं नाही. बिंदास्त प्रिव्हियस इयरचे 597 प्रश्न बघितला असाल सगळ्यांनी, त्यामुळे काही घाबरायचं नाही. आणि सायन्सला काही माहित नसेल तर थोडं काय करा, जेव्हा काहीच उत्तर माहित नसेल त्यावेळेस सांगतो, इथं काय स्टेटमेंट नसतात ए बी बी सी बी सी डी ए सी डी वगैरे. ओके, तर आपले ए बी सी डी बऱ्याच गोष्टी आहेत. तिथं म्हणजे समजा असे 1 2 3 पर्याय आहेत, जे बघा जनरली मोठं असते ते तिथं. तर बघा काय रे करंट जे आहे, करंट, तर करंटला जे आहे करंटचे 15 प्रश्न जे येतात मित्रांनो 2019 वर जास्त फोकस असणारे प्रश्न असणार आहेत, 2020 वर नाही जनरली. का तर बघा कुठून कुठं जास्त भर असेल तर तुम्हाला याच्या अगोदरही सांगितलंय, तुमच्याकडे 1 दिवस आहे बघा. काय जसे दरवर्षी जसं समजा योजनावर एक प्रश्न येतो, पोर्टलवर येतात, हे बघून घ्या परो. आत्ताच स्पीड 3 तारीख तुमची पूर्ण करंटवर घालवा, करंटला. आणि करंटचे 15च्या 15 प्रश्न सोडवाच, घाबरू नका अजिबात. मग सर याचा अर्थ इथंही 15 म्हणताय, याचा अर्थ काय? 85 पैकी सांगतोय मित्रांनो 82-80 अटेम्प्ट झालेच पाहिजे. आणि रिझनिंग आणि मॅथ जे आहे त्या 15 पैकी जेवढे तुमचं वेळेत सोडवणं होतील तेवढे सोडवा. समजा तुमचे 10 सोडवणं होतील, कुणाचे 12 होतील, मिनिमम 10 सोडवता आली पाहिजे. जर कुणाचे 5 सोडवणं होतील, काय असो तुमच्या क्षमतेनुसार एवढे एवढे दिवस जे तयारी केल्या त्यानुसार. ओके, जवळपास तुमचं रिझनिंग आणि मॅथ चांगल्या प्रकारे सचिन ढवळे सरांनी कंप्लीट केलेलं आहे. लक्षात आलं? सगळं जवळपास त्यांनी कंप्लीट केले, त्यामुळे तुम्हाला तिथं टेन्शन नाही. आलं लक्षात? मग तो जो आहे पार्ट तो रिझनिंगचा तुमचा कव्हर झालेला आहे, त्यांच्यामुळं
त्यामुळं इथं मला वाटतं की प्रत्येक जवळपास विद्यार्थी काय इथं 10च्या प्लस जाण्याचा प्रयत्न करतील. ओके, म्हणून ते 10 धरलात तर तुमचे जवळजवळ किती 90 प्लस अटेम्प्ट झालेच पाहिजे, 90 अटेम्प्ट असले पाहिजे. त्यामुळे घाबरू नका, बिंदास राहा. ओके, आणि जो सायन्सचा जो काय एक्सप्लेनेशनचा व्हिडिओ आहे म्हणलात तो काय सायन्सचा जो आहे भस्के सर टाकणार आहेत सायन्सचा व्हिडिओ. ओके, सचिन भस्के सर. त्यामुळं काय जो उद्या पडणारा व्हिडिओ ते सगळ्यांनी बघून घ्या बिंदास्त. ओके, तर बघा माझा काय व्ह्यू असतो मित्रांनो, सगळ्यात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपल्या फायदा झाला पाहिजे. ओके, माझ्याकडूनच झाला पाहिजे, मीच म्हणजे माझीच सगळं काय माझंच असलं पाहिजे असा माझा कुठलाही विद्यार्थी काय हट्टास नसतो. माझा सगळ्यात मोठा काय हट्टास असतो, माझा प्रत्येक विद्यार्थी काय सक्सेस झाला पाहिजे. ओके, हा माझा जास्त हट्टास असतो. आणि या काय रे आपली जी फाउंडेशन बॅच 3 जे सुरू होणार आहे. ओके, ज्यांनी काही समजा परीक्षेनंतर इच्छुक असतील त्यांनी लावू शकतात, पण अशी काही आत्ता काही गरज नाही. ओके, तर जी नवीन विद्यार्थी आहेत त्यांना तुम्ही सांगू शकता. बघा आता जे आहे जे तुमच्याकडे जे मटेरियल आहे, ज्या मटेरियल तुम्ही रिव्हिजन केलेलं आहे त्याला रिव्हिजन आता करत बसू नका. 3 तारखेला जे मटेरियल आहे ते अजून पुन्हा वाचत बसू नका. कुठलं जीएसचा फक्त करंट बाकी 3 तारखेला दुसरं काहीही करायचं नाही. मी ज्यानुसार सांगितलंय तेच करायचं, बाकी दुसरं करायची गरज नाही. माझ्याकडून काही तुम्हाला समजा काही चूक वाटली काही वाटले तर मला निश्चिंत माफ कराल मित्रांनो. आणि तुम्हाला हे आवर्जून सांगू इच्छितो की मित्रांनो जे पण मी तुमच्यासाठी केले ते माझ्यासाठी काय ते कमीच आहे. निश्चिंत मी कुठंतरी समजा कमी पडलो असेल तर मला नक्कीच माफ कराल अशी अपेक्षा करतो. आणि या परीक्षेमध्ये सगळे जवळपास जी माझ्या काय मला जेवढी विद्यार्थी पुस्तकाच्या माध्यमातून असेल किंवा नोट्सच्या माध्यमातून किंवा क्लासच्या माध्यमातून माझ्याशी कनेक्ट आहेत ते जवळपास विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे पेपर सोडून मला काय 4 तारखेनंतर काय कॉल करून सांगतील की सर माझा सर एवढा स्कोर आला, माझा सर एवढा स्कोर आला. आणि मला इतकी छाती फुगून येईल ना मित्रांनो त्या दिवशी, मला इतका आनंद होईल की सर मला 55 मार्क आले, सर मला 50 मार्क आले, सर मी तुमची पुस्तक वाचत होतो आणि मला एवढी आले, म्हणजे तुमच्या नोट्स वाचल्यामुळे एवढी आले सर. किंवा माझे नाही वाचता जरी समजा आले तरी मला बिंदास सांगितला तर समोरची स्ट्रॅटेजी देईल मित्रांनो आणि माझी छाती फुगून येईल. माझाच वाचल्यानंतर मलाच आनंद होईल असला माणूस मी नाही. कुठलंही वाचलात आणि सांगितलात सर मला खरंच एवढा चांगला स्कोर आलेला आहे अरे अति आनंद होऊन उगाच स्कोरच सांगण्यात वेळ घालून पोस्ट घालू नका. लक्षात. त्याच्यानंतरची गोष्ट सांगितलंय. आणि सर्व विद्यार्थ्यांना माझ्या सर्व विद्यार्थ्यांना 4 सप्टेंबर 2021च्या परीक्षेसाठी जी तुम्ही आतुरतेने वाट बघत होतात त्या परीक्षेसाठी सगळ्यांना काय जास्तीत जास्त मार्क घ्यावं यासाठी शुभेच्छा देतो. आणि सर्वांनी मॅक्सिमम मार्क घ्याल अशी अपेक्षा करतो. कुठल्याही विद्यार्थ्यांना सिली मिस्टेक करणार नाहीत अशी अपेक्षा करून सर्वांना पुनश्च ऑल द बेस्ट. धन्यवाद मित्रांनो.